नमस्कार. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याच संदर्भात आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच जागतिक क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवूया, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि जर चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. नेमकं व्हिडिओचा विषय सुरुवातीलाच सांगितला आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कसोटी क्रिकेटमधनं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुद्धा निवृत्ती स्वीकारली आहे. त्याबद्दल ही माहितीपर व्हिडिओ आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला आहे. आतापर्यंत त्याने 121 कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलेले होते आणि हा अष्टपैलू खेळाडू आता मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसणार नाही. 2019च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये याचा महत्त्वाचा वाटा या खेळाडूचा राहिलेला होता. स्टोक्सने 121 कसोटीत 7,228 धावा केल्या होत्या आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तो नुकताच नावारूपाला आलेला होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची वैयक्तिक 258 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. एकूण कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 14 शतके कसोटीत केलेली आहेत आणि या खेळाडूने गोलंदाजीत देखील आपली छाप पाडली असून 246 बळी त्याने बाद केलेले होते. 246 गडी बाद केलेले होते. असा हा अष्टपैलू खेळाडू आता इथून पुढे इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला दिसणार नाही. त्याचप्रमाणे असा हा अष्टपैलू खेळाडू इंग्लंड संघामध्ये असताना, कारण इंग्लंड संघामध्ये एकाहून एक सलग अष्टपैलू खेळाडू असतानाच बेन स्टोक्सने स्वतःची जागा इंग्लंड संघासोबत खूप चांगली बनवली होती. चांगलं क्रिकेट तो इंग्लंड संघाकडून खेळलेला होता. पण आता वयामानानुसार आणि इंजुरी म्हणजे आजारपण खेळाडूच्या आयुष्यामध्ये या दोन्ही गोष्टी येतच असतात. फॉर्ममध्ये असणं किंवा नसणं हे त्या गोष्टीचा एक भाग असतो. पण वयामानानुसार किंवा मग एखादा आजारपण, एखादी दुखापत कधी खेळाडूला झाली तर त्याला कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना आपण पाहू शकत नाही. आणि खेळाडूसाठी हा खूप मोठा विषय असतो. फॉर्ममध्ये असणं किंवा मग आजारपण या दोघींमधून खेळाडूंना जावं लागतं. काही खेळाडू फॉर्ममध्ये असताना सुद्धा ते निवृत्ती स्वीकारतात, पण काही खेळाडूंकडे प्रश्न उरतच नाही. कारण एक तर फॉर्ममध्ये ते नसतात किंवा वाढलेलं वय असतं किंवा मग त्यांना एखादी गंभीर दुखापत झालेली असते खेळताना. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा विचार करता कदाचित बेन स्टोक्सने युवा खेळाडूंना नवीन संधी मिळावी आणि त्यांना क्रिकेटमध्ये चांगलं यश मिळावं, त्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघातून त्याने निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला असावा, असं क्रिकेट जाणकारांचं मत असेल. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटची माहिती, खेळाडूंनी घेतलेले निर्णय, खेळाडूंनी केलेले वैयक्तिक विक्रम आणि भारतीय संघाची तसेच इतर संघाची देखील तुम्हाला माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले जे जास्तीत जास्त क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा.